मी एवढ्यासाठी सांगतो, थोडस 10 वर्ष पाठीमागे जा, जे माणसं तुकोबाराय सोहळ्यात चालतात त्यांनी 2014 ला सकाळी 10:30 वाजता घडलेला प्रसंग आहे. 2024 उजळलं. प्रत्येक वर्षी वारीमध्ये मी त्या व्यक्तीला शोधतोय, मला आजपर्यंत भेटलं नाही. त्याच्या व्यक्तीच्या बोलण्यातला अर्थ सांगायचा मला, कारण तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबा म्हणतात की मनाचे संकल्प व्हावेल सिद्धी, किंवा तुकोबा म्हणतात उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ. त्या व्यक्तीच्या अंतकरणात तो भाव निर्माण झाला. माझा वारकरी जर यवतमध्ये आल्यानंतर गाव फक्त एवढ्याच वाडी वस्ती पुरत आहे आणि मग इथं 2 लाख भाविक येतो, तो जर का रात्रभर झोपला नाही तर त्याला पुन्हा उद्या चालायचंय, त्याच्या जीवनातलं दुःख दूर करायचं असेल तर याची जबाबदारी देवाची नाही, याची जबाबदारी संतांची नाही. ऐका माझ्या तरुणांनो, याची जबाबदारी जो स्वतःला राजा बनवतो त्या राजाची जबाबदारी आहे, हे सांगणारा तो व्यक्ती आहे. तुम्हाला याचा वाक्याचा अर्थ काय? या वाक्याचा अर्थ असा आहे, 10 वर्षापूर्वी 2014 साली यवतला शेवट 2014 साली पाऊस झाला. 10 वर्ष झाले यवत मुक्कामावर पाऊस पडत नाही. ही त्याच्या अंतकरणातला इच्छा आहे, त्याच्या अंतकरणातला भाव आहे. तो वृत्तीने शरीराने कसाही असू द्या, बाह्य रंगाने कसाही दिसू द्या, परंतु त्याने अंतकरणातून केलेला संकल्प विठेवरच्या पांडुरंगाला सुद्धा स्वीकारावा लागला. आणि तो यवत क्षेत्रात आज थेंबभर पाऊस पडत नाही. ही 10 वर्षाची प्रचिती आहे. मी यासाठी सांगितलं कारण त्याला श्रद्धा असावी लागते, आणि ती श्रद्धा ज्या देवावर ठेवाल तो देवाची प्रतिज्ञा पाहिजे. सोडवील माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, हाकारुनी सांगे लोका नाम घेता राहू नका. लोक ऐकण्यात तुकोबारायांनी भांडण नाही केली, तुकोबाराय काठी घेऊन धावले नाही, तुकोबारायांनी दगडी मारल्या नाही, पण तुकोबारायांनी शिव्या दिल्या. शिव्या देऊनही लोक ऐकणार. शेवट तुकोबारायांच्या लक्षात आलं, यांना शिव्या देण्यात अर्थ नाही, यांचे पाय धरावे. तुकोबारायांनी पाय धरले. कोण पाय धरतय? तुकोबाराय. हो, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, ते तुकोबाराय. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम घ्यायला सांगतात. पण ऐका, कोणत्याही देवाचं नाव घ्यायला तुकोबाराय सांगत नाही. तुकोबाराय फक्त एकाच देवाचं नाव घ्यायला सांगतात, विठोबा रघुमाई. Kumar
हवी, पण उद्या नाही, परवा नाही, आज नाही, आता. अंतःकरणामध्ये चित्ताची शुद्धता व्हावी, पण नंतर समयावर नाही, आता व्हावी. अंतःकरणामध्ये एखादा भाव निर्माण व्हावा, एखादा संकल्प निर्माण व्हावा, तो कधी? आता व्हावा. अटाळी ग्रामस्थांच्या माध्यमातून विशेषतः या ठिकाणी या मंदिराचे निर्माण कार्य होत असताना जो संकल्प अंतःकरणामध्ये घेऊन कमिटीने काम केलं, ती जर कमिटी म्हटली असती 2025 साली कळस बसवू, तर चाललं नसतं. बघ, लोक पैसे देत नाहीत म्हणून कळस पुढल्या वर्षी बसू असं म्हणून चालत नाही अध्यक्ष, बरोबर ना? जग देणार नंतर असेल तर त्यासाठी नेतृत्व करणाऱ्या माणसांनी खिशात हात घालावा लागतो आणि अगोदर काम करावं लागतं, तेव्हा कोणतंही काम होतं. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. त्यांचे संकल्प रात्रीत सुद्धा पूर्ण होतात, रात्रीत सुद्धा. मग तुकोबारा म्हणतात, हे संकल्प पूर्ती करायचे असेल तर ती कधी करा? अभंगाचं शेवटचं चरण.